काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमामधून युवकांशी संवाद साधणार। पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला सशर्त परवानगी। राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यामध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपी कार्यकर्ते भिडले। सीओईपी कॉलेजवर प्रचंड गोंधळ, मुलांना छात्रों की गूंजला उपस्थित न राहण्याबाबत धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दिल्लीतील आंदोलनाला यश। संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेरील 7 तासांच्या ठिय्यानंतर पॅलेट गन वापराविरोधात गुन्हा दाखल, तर राहुल गांधींचे गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे 2014 मध्ये भाजपची साथ सोडणार होते। 2014 मध्येच मवियाचा प्रस्ताव आलेला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट। 2019 मध्ये आपण प्रस्ताव पुढे केल्याचाही दावा। राज्य आणि केंद्र काँग्रेसमध्ये कम्युनिकेशन गॅप, सुप्रिया सुळे यांचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेसबद्दल बोलण्याची गरज नाही, नाना पटोलेंचा पलटवार। मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शहरातील जेनझी तरुणांशी चर्चा करणार। मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का, माजी महापौर विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द। नगरसेवक पदावरही टांगती तलवार, तर निर्णयाविरोधामध्ये विशाखा राऊत कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत। सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकरांनी रात्री घेतली एकनाथ शिंदेंची भेट। विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्दच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। अभिजित दिपकेंचं सरकारला अल्टिमेटम, 48 तासांमध्ये शाळा दुरुस्त करा, अन्यथा जयपूरमध्ये आंदोलन करणार, दिपकेंचा इशारा। झी24 तासच्या मोहिमेला अखेर यश। रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे, निकृष्ट आहाराबाबत उठवला होता आवाज। पारधी यांनी मानले झी24 तासचे आभार। साखरेच्या दरवाढी मागे इथेनॉलचा काहीही संबंध नाही, केंद्र सरकारनं आरोप फेटाळले। निर्यातदार भारतावर 10 वर्षात प्रथमच साखर आयातीची वेळ, संभाव्य टंचाई आणि दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ। सोलापुरात कांद्याला प्रति क्विंटल 5,000चा उच्चांकी भाव। 1.5 वर्षानंतर कांदा दरानं ओलांडला 5,000चा टप्पा। चांगला भाव मिळाल्यानं बळीराजा सुखावला। संभाजीनगरमध्ये खवड्या डोंगरावरून 18 वर्षाच्या मुलानं जीवन संपवलं। मुलाला वाचवताना आई वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू।